राज्यातील 246 नगरपरिषदा 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा आज निकाल। सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला होणार सुरुवात। पहा अचूक आणि वेगवान निकाल TV9 मराठीवर। नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानाला गालबोट, शेकडो मतदारांना मंगल कार्यालयात कोंडल्याचा प्रकार। बोगस मतदानाचा आरोप करत महिलेसह एका पुरुषाला मारहाण। निवडणूक आयोगाकडून 174 महिलांसह हॉलच्या मालकावरही गुन्हा दाखल। पैशांचा आमिष दाखवून शेकडो मतदारांना मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवलं। 4000 रुपये मिळणार असं सांगत महिलांना नजरकैदेत ठेवलं। नांदेडमधील ही धक्कादायक घटना। भाजप पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप। अजित पवार, मुख्यमंत्री फडणवीस आणि तटकरेंमध्ये तासभर खलबतं। अनेक ठिकाणी दादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत। जिथे भाजपशी युती नाही तिथे स्थानिक पातळीवर शरद पवार गटासोबत हातमिळवणी करण्याचे संकेत, अशी सूत्रांची माहिती। ठाणे पालिकेत भाजपची शिवसेनेकडे 131 पैकी 48 जागांची मागणी। भाजपने मागितलेल्या जागांपैकी अनेक जागा सेनेच्या उमेदवारांच्या, शिवसेनेकडूनही भाजपच्या सिटिंग नगरसेवकांच्या जागांची मागणी। मंत्री आशिष शेलार यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। लवकरच महायुती जाहीर करणार। अमरावतीतल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीचा आमदार संजय खोडके यांच्या वाहनाला कारने उडवलं। अपघातात खोडकेंच्या पायाला आणि मणक्याला मार लागला। रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। घाटकोपरचे भाजपा आमदार पराग शहा यांनी रिक्षा चालकाला फटकावलं। विरोध दिशेने गाडी चालवणाऱ्या रिक्षा चालकाला आमदार शहांनी चोपलं। अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात शहा आंदोलन करत असताना हा प्रकार घडला। गृहमंत्री बाप असल्याने भाजपा आमदार कायदा हातात घेत आहे। मोठे उद्योगपती कंत्राटदारांना रेड कार्पेट घालून कष्टकरी जनतेला मारहाण सुरू। वर्षा गायकवाडांचा पराग शहा यांच्यावरती निशाणा। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची स्ट्रॅटेजी। लालबाग, परळ, दादरसह माहीम, भायखळा आणि वरळीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप समान जागा लढणार। दोन्ही पक्षांकडून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न। मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनीती। ठाकरे बंधू जागा वाटपाचं सूत्र ठरवताना मराठी मुस्लिम फॅक्टरला प्राधान्य देत आहेत, अशी सूत्रांची माहिती। माजी आमदार संदीप नाईक अखेर भाजपमध्ये। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। संदीप नाईकांनी बेलापूर विधानसभा निवडणूक शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढवलेली। एप्स्टेन फाईल्समधील 3 लाख कागदपत्र अमेरिकेच्या न्याय विभागाकडून प्रसिद्ध। बिल क्लिंटन, मायकल जॅक्सनसह क्रिस टकर आणि ब्रिटिश राजकुमार अँड्रू सारख्या प्रमुख व्यक्तींच्या फोटोचा यामध्ये समावेश। सेक्स स्कॅन्डलमधील आरोपी एप्स्टीन आणि पंतप्रधान मोदींचं नातं काय? एप्स्टीनच्या सांगण्यावरून मोदी अमेरिकन अधिकाऱ्याला भेटायला तयार कसे झालेले? पृथ्वीराज चव्हाण यांचा हा सवाल। पृथ्वीराज चव्हाणांकडे काहीच राहिलेलं नाही, त्यामुळे त्यांची भाषा बदलली। चर्चेत राहण्यासाठी पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू। शिंदेंचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हा पलटवार। वसंतदादा पाटलांच्या पत्नी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन। वयाच्या 94व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या। साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार। राज्यात थंडीची लाट। जळगावचा पारा 6 अंशांवर। उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे अवघ्या महाराष्ट्राला हुडहुडी। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासोबत विदर्भातही थंडीचा कडाका।